नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बिहारमध्ये निवडणुकांच्या नंतरची मतमोजणी सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं ती पुढे सरकतीये आणि निम्म्यापेक्षा अधिक मतं मोजून झाल्याच्या नंतर दिसणारे निकाल अधिक कल आपल्या समोर आहेत. बिहारमध्ये याचे काही स्पष्ट अर्थ होतात. पहिला अर्थ असा की नितीश कुमारच जवळपास या राज्याचे मुख्यमंत्री सलग चौथ्यांदा बनणार आहेत. दुसरा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीनं गेल्या वेळेपेक्षा आपल्या जागा वाढवलेल्या आहेत. तिसरा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीला जे यश आत्ता मिळालंय ते यश भारतीय जनता पार्टीच्या कडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या परिश्रमाचं फळ आहे की त्यांच्या नरेंद्र मोदी नावाच्या कठोर हिंदुत्ववादी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या साठी आत्तापर्यंत यशाची हमी देणारा नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोदींच्या करिश्म्याचं फलित. दुसऱ्या बाजूला काँग्रेससारखा पक्ष जो बिहारमध्ये फारसा प्रभाव टाकू शकणार नव्हता त्या पक्षाला 70 जागा देण्याचा निर्णय लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यांनी घेतला आणि आता तोच त्यांच्यासाठी भारी पडतोय की काय. अशा प्रकारच्या सर्व घटना समोर असताना बिहारमध्ये चौथ्यांदा नितीश कुमारांच्या नेतृत्वात अधिक प्रबळ झालेला भारतीय जनता पार्टीचा पक्ष सत्तेत येतोय तेव्हा स्वाभाविकरित्या बिहारमधलं समीकरण बदलणं अपेक्षित आहे. बिहारमधलं समीकरण आत्तापर्यंत एका बाजूला उच्चवर्णीय आणि दुसऱ्या बाजूला यादव मुस्लिम मतांची मतपेढी अशा स्वरूपाचं होतं. या दरम्यान त्याला हिंदुत्वाची नवी धार प्राप्त झाली. ती एका बाजूला नरेंद्र मोदींच्या निमित्तानं तर दुसऱ्या बाजूला चिराग पासवान यांच्या निमित्तानं सुद्धा. महादलित चेहरा असलेले चिराग पासवान निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते गळ्यामध्ये भगवं उपरणं घालून आणि कपाळावर भगवा टिळा लावून. त्यांचा हा चेहरा निश्चितच यादव आणि मुस्लिम मतपेढीवरचं एकत्रित असलेलं सामर्थ्य भेदण्यासाठी उपयोगी पडलाय का आणि भविष्यात चिराग पासवान यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपल्या हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेसाठी बिहारची निवड करेल आणि तिथे ती प्रयोगशाळा राबवेल का हाही प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे हिंदी बेल्टमध्ये अर्थात ज्याला काऊ बेल्टही इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अशा हिंदी भाषिक प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या साठी विजयाचा सुकर झालेला मार्ग हा भविष्यातल्या हिंदुत्वाच्या राजकारणाची मुहूर्तमेढही आहे का. या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा बिहारमध्ये हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा. याच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि निवडणुकांच्या राजकारणाचं त्याचबरोबर तिथल्या आकड्यांच्या समीकरणाचा अभ्यास तिथं जाऊन करणारे श्रीकांत देशपांडे, आपल्यासोबत जयंत माइंडकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेतच आणि माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय ठाकूर. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करू. थेट पहिला प्रश्न श्रीकांत देशपांडे यांना आहे. श्रीकांतजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? माझी थेट अपेक्षा आत्ताच्या घडीला अशीच आहे की बिहारमधल्या आत्ताच्या निकालात नक्की कोणता अंडरकरंट होता जो निकाला आधीच्या जनमत चाचण्यांमध्ये दिसला नाही? प्रसादजी, मला असं वाटतं की जनमत चाचण्यांचा जो आधीचा निकाल म्हणजे ओपिनियन पोल जे होते त्याच्यामध्ये एनडीए आघाडीला 161 जागा त्यांनी दाखवल्या होत्या. परंतु जसं जसं निवडणूक सुरू झाली, 3 टप्पे पार पडले आणि एक्झिट पोल आले परवा शेवटच्या दिवशी,
तेव्हा एक्झिट पोलचा अंदाज असा होता की तेजस्वी यादव क्लीन स्वीप करतायत, 161 पर्यंत जागा ज्या आहेत त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु बिहारच्या निवडणुकीमधला अंडर करंट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा हाच होता की तिथे इश्यू बेस ज्याला म्हणता येईल, की असा कुठलाही मुद्दा जो आहे तो राजकारणात केंद्रस्थानी नव्हता. जरी रोजगार विषयक प्रश्न हा केंद्रस्थानी आणण्यामध्ये त्यांना यश आलं असलं आणि हे खरं असलं तरीही बिहारचं राजकारण जे आहे ते नेहमी जाती आधारित राहतं. आणि यावेळी जे आहे त्यांच्याकडून जो एक शब्द गेला होता एका निवडणूक सभेमध्ये, त्या याच्यामध्ये ते बोलताना म्हणाले होते कि बाबू साहब के सामने जो है तो छोटा आदमी तनकर चलता था लालू के राज में. बाबू साहब हा जो शब्द आहे हा राजपूत समाजासाठी बिहारमध्ये वापरला जातो आणि याच गोष्टीचं जे भांडवल आहे ते तिथे मोठ्या प्रमाणावर झालं. आणि पर्यायाने जे आहे तर तिथे मोठ्या प्रमाणावरती जे आहे भूमिहार असतील, ब्राह्मण असतील, राजपूत असतील, ठाकूर असतील, कुर्मी, कोयरी या समाजांचं एकत्रीकरण घडून जे आहे ते भाजपच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असं आता आपण म्हणू शकतो. याच्या अगदी श्रीकांत देशपांडे, एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आपण सांगितलं. बाबू साहब के सामने साधारण सा आदमी भी सीना तार कर चलता था असं सांगण्याच्या मागे तेजस्वी यादव यांचं समीकरण हे त्यांच्या मतपेढीच्या एकत्रीकरणाचं होतं, पण त्यातून घडतं वेगळंच. कधी कधी राजकारणात कोणत्या गोष्टीचा काय संदर्भ निघेल तो सांगता येत नाही आणि तसंच आता बहुतांश झालेलं दिसतंय. माझ्यासोबत संजय ठाकूर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, मुंबईच्या स्टुडियोमध्ये जोडले गेलेले आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो, ठाकुर साहब, जब हिंदी प्रदेश में इस तरीके से कोई बयान हो जाता है तो क्या वोट में सीधे सीधे स्प्लिट दिखाई देती है? देखिए, ये तो लालू प्रसाद यादव जी की राजनीति यही रही है कि उन्होंने हमेशा जाति की राजनीति की है और जाति की राजनीति करके उन्होंने हमेशा एमवाई समीकरण बनाया, मुस्लिम को अपने साथ लेने की कोशिश करके। लेकिन ये करते समय तेजस्वी यादव, लालू यादव या आरजेडी के लोग ये भूल जाते हैं कि पूरे बिहार में 17% मुसलमान, 14% यादव, 31% उनकी ये संख्या होती है। लेकिन उसके खिलाफ आप जिस तरह से लड़ रहे हो, बाबू साहब का नारा उन्होंने जरूर दिया, लेकिन बाबू साहब से बड़े फैक्टर बिहार में दूसरे हैं। बाबू साहब जो मत हैं वो भले कम है, लेकिन सिंबॉलिक उनका ये कहना रहता है कि हम बड़ी जातियों को नीचे दबा के रखते हैं। ये मैसेज दे के जो राजनीति, जात पात के भेदभाव को बढ़ा के, लड़ाई करा के जो राजनीति करते थे, बिहार की जनता ने, नरेंद्र मोदी जी ने, आपने देखा होगा, मैंने एक दिन आपके एक डिबेट में और कहा था कि नरेंद्र मोदी जी ने इस देश में एक नई परिपाटी तैयार की है। नरेंद्र मोदी जी के लिए वोट करने वाले जो लोग हैं वो जाति और धर्म के आगे भी जाकर वोट करने वाले लोग हैं। अगर जातियों को पार करके अगर लोग वोट न देते होते नरेंद्र मोदी जी को, तो पिछले चुनाव का जो मैंडेट है जितना बड़ा है उतना बड़ा मैंडेट हो ही नहीं सकता था। तो ये जब राजनीतिक तैयारी करते हैं लोग, तो ये भूल जाते हैं कि नरेंद्र मोदी जी ने इस देश में घोर गरीब, जो मजदूर, मजलूम, पिछड़े, दबे कुचले लोग हैं, उन लोगों को हमेशा ऊपर लाने का काम किया है। जो भारतीय जनता पार्टी की अंत्योदय की नीति है उसको आगे बढ़ाया है, इसलिए उनको जन समर्थन है। इसी के साथ जब भी कभी नरेंद्र मोदी जी अपनी बात रखने के लिए आते होंगे तो स्वाभाविक रूप से उनके हिंदुत्ववादी चेहरे को भी नकारा नहीं गया होगा। संजय जी, देखिए, हिंदुत्ववादी चेहरा नरेंद्र मोदी जी एज ए प्रधानमंत्री, उनके लिए ये बातें कहनी नहीं चाहिए। वो तो खुलेआम कहते हैं भारतीय जनता पार्टी की अपनी विचारधारा है, भारतीय जनता पार्टी अपने विचारों में बहुत स्पष्ट है। लेकिन नरेंद्र मोदी जी ने जब काम करने की बात आई तो खाली हिंदुओं के लिए काम नहीं किया, उन्होंने गैस के सिलेंडर पहुंचाए तो जाति और धर्म से ऊपर उठकर हिंदू, मुसलमान और गरीब के यहां पहुंचाया। उन्होंने जब पानी देने का लक्ष्य रखा इस देश में 2022 तक हर घर को नल हो, जो बिहार में कैंपेन बहुत तेजी से चला, तो क्या जो नल और पानी देंगे वो हिंदुओं तक ही देंगे, मुसलमानों को नहीं देंगे? नरेंद्र मोदी जी इस देश के एक ऐसे सर्वमान्य नेता होके उभरे जिन्होंने देश के पिछड़े तबके, अगड़े तबके, कमजोर तबके, दबे हुए तबके, हिंदू मुस्लिम, सबके लिए उन्होंने काम किया है। और उनकी मान्यता इस देश में एक राष्ट्र नेता, अंतरराष्ट्रीय नेता के रूप में स्थापित हो गई है और देश के लोगों का विश्वास उनके ऊपर अटल हो गया है। इसलिए उनको एक एंगल से देखना ठीक नहीं होगा। जी, नीला लिमयेंसाठी पुढचा प्रश्न आहे. नीला जी, एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या सामाजिक कामांची यादी आहे. मतं नळपाणी योजनेमुळे मिळाली की
जाती आधारित मतांमध्ये पडलेल्या फुटीमुळे मिळाली? नीला लिमये. मला असं वाटतं की ह्या संपूर्ण निवडणुकीकडे बघताना आपण नवीन चेहरे या निवडणुकीत खूप आले आहेत, त्याच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. यावेळी रामविलास पासवान नव्हते, शरद यादव नव्हते, पुढे येऊन बोलणारे लालू प्रसाद यादव नव्हते आणि नवीन मंडळी बरीच या ठिकाणी होती. कसं वाटप झालं, कोणाला किती सीट द्यायला पाहिजे होत्या वगैरे हा वेगळी गोष्ट आहे. पण जेडीयूने नितीश कुमारांनी काही गोष्टी निश्चित केलेल्या होत्या, खास करून पहिल्या 5 वर्षांमध्ये. जीविका नावाची जी महिला संघटना, ज्याचे 10 लाख सदस्य आहेत त्यांचे, मला असं वाटतं की आताचा रिझल्ट बघता खरं म्हणजे माझ्यासाठी तरी हा अनपेक्षित रिझल्ट आहे की इतक्या रीतीने मतदान होईल आता असं वाटलं नव्हतं. आरजेडीला मिळेल असं वाटलं होतं. मी केवळ पोल्सचे जे आले, एक्झिट पोलचे रिझल्ट त्या अर्थी बोलत नाही. आधी सुद्धा पण नीलाताई, जे मतदान झालं, तुम्ही म्हणताय हे अनपेक्षित निकाल आहेत, जे मतदान झालं ते समाज कल्याणाच्या योजनांमुळे झालं आहे की जात आणि धर्माच्या अंडरकरंटमुळे झालेला आहे? त्यातला पहिला जो भाग आहे ना, तो असा पहिल्या 5 वर्षांचा नक्की आहे की जीविका नावाची त्यांची जी महिला संघटना आहे, ज्याचे 10 लाख सदस्य आहेत, त्यांनी दारूबंदी केली त्यांच्या पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये. ही मोठी गोष्ट होती. पण नंतरचा जर आपण काळ बघितला तर शेवटी असं आहे की 15 वर्ष जेव्हा सलग एक सत्ता राहते त्यावेळी एकच गोष्ट तुम्ही वारंवार ती सांगून होत नाही ना. नवीन मुलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. जसं तेजस्वी यादवनी हे म्हटलं, त्यांनी 4 ज्या घोषणा दिल्या होत्या त्याच्यामध्ये पढाई, त्यानंतर कमाई, सिंचाई आणि दवाई असे 4 होते. कमाई म्हणजे रोजगार वाढवणे. आता या चारीवर आम्ही लक्ष केंद्रित करू असं त्यांनी जे म्हटलं ते तरुणांना आकर्षित करणारं होतं. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आहेत, त्यांनी जेव्हा हा प्रयत्न केला की जेव्हा त्यांनी असं म्हटलं की जे सीमेवरचे घुसखोर आहेत त्यांना आम्ही बाहेर हुसकून देऊ, त्यावेळी नितीश कुमारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. ते म्हणाले होते कोण एखाद्या बिहाऱ्याला हात लावतं मी बघूनच घेतो. हा आंतरविरोध त्यांच्यात आहे. मला असं वाटतं अजून रिझल्ट यायचे आहेत. ठीक आहे, तुमच्या लेखी पूर्ण निकालांची वाट पाहणं हा एक पर्याय असू शकतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय आहेत. केशवराव, तुम्ही स्वतः नीला लिमयेंचं वक्तव्य ऐकलं असेल, त्या सुद्धा एका गोष्टीकडे महत्वाच्या पद्धतीनं आपलं लक्ष वेधतायत आणि तो मुद्दा आहे सुशासनाचा. नितीश कुमार यांच्याकडून केल्या गेलेल्या सुशासनाचा. पण नितीश कुमार यांच्या सुशासनाला नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याची जोड मिळाली आणि नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याच्या मुळे आत्ताच्या घडीला भाजपानेही स्वतःचे आकडे वाढवले. नितीश यांना सुद्धा आपलं नुकसान फारसं न होता ते टाळता आलं. केशव उपाध्याय. प्रसाद काते हे नक्की की 15 वर्ष 3 टर्म मुख्यमंत्री किंवा 3 टर्म सत्ता केल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा सत्तेवर येणं एका अर्थाने तसं खूप आव्हानात्मक असतं. बरेच मुद्दे असतात अँटी इन्कम्बन्सीसारखे आणि त्यातनं अनेक प्रश्न 15 वर्षात नितीश कुमारने सोडवले. 15 वर्षापूर्वीचं आपलं आठवून बघा, लालू प्रसादांचं जंगलराज अशी बिहारची ओळख होती. तिथून एक बेमारू राज्य, इथून ते एक विकासाच्या मार्गावर असलेलं राज्य, अशा प्रकारचा बदल नितीश कुमार आणि एनडीएच्या सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 15 वर्षामध्ये आणला. त्यामुळे स्वाभाविकपणे आजचा जो विजयाचं विश्लेषण करायचं असेल तर नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता आणि एनडीएचं नितीश कुमारांचं गेल्या 5 वर्षातलं काम, या दोघांच्या आधारावरती केलेलं मतदान हे आजच्या विजयाचं विश्लेषण करता येईल. एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यांना लक्षात घेतला पाहिजे की आज जसं भाजपाच्या एनडीएच्या विजयाचा आपण बोलतो आहोत, त्यावर दुसरा एक मुद्दा आपल्या चर्चेतनं सुटता कामा नये. तो म्हणजे केवळ बिहार नाही तर आज देशातल्या अनेक काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत्या. अगदी केशवराव, त्याच्यावरही चर्चा करू. पोटनिवडणुकांमध्ये, देशांतर्गत झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीला सगळ्याच ठिकाणी यश मिळालेलं आहे, मणिपूर पासून गुजरात पर्यंत. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही अपेक्षेच्या तिप्पट यश जवळपास तिथे मिळालेलं आहे. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आहेच. एक पटकन प्रश्न पुढचा जयंत माइंडकरांना आहे. जयंत माइंडकर, आपण आता ऑनलाईन पद्धतीने आमच्या सोबत जोडले गेलेले आहात. इथं पॅनलवर असलेले सगळेच जण सुशासनाचा मुद्दा अधोरेखित करतायत, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं एक जातीचा अंडरकरंट चालतो त्या पद्धतीनं बिहारमध्ये धर्माचा अंडरकरंट चालला का? प्रसाद, 1989-90च्या राजकारणात
भारताच्या राजकारणात दोन शब्द आले होते. एक पहिला शब्द आला होता कमंडल आणि दुसरा आला होता मंडल. आणि आज आपल्याला 2020 ला बिहार इलेक्शन मध्ये दिसतंय की ते कमंडल तर आहेच, पण मंडलाचा एक भाग, छोटासा एक भाग हा कमंडलला जाऊन मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे धर्मसत्ता समोर राहिली आणि त्याच्या मागे एका विशिष्ट जातीचं, कुर्मी जातीचं समीकरण आलं. आणि म्हणून, केवळ म्हणून नितीश कुमारांना चौथी टर्म मिळालेली आहे. याच्यामध्ये पण मग जयंत माइंडकर, अशा नरेंद्र प्रकारे मोदी- जाती आधारित समीकरण का बनावीत? जर समजा प्रत्येक जणच सुशासनावर बोलतो आहे, तर जाती आधारित समीकरण का बनावीत बिहारमध्ये? मुळात बिहार, यूपी किंवा आपला इंडियन पॉलिटिकल डायसोटेरा, आपलं एकूण जाती व्यवस्था आपण पाहिली तर भारतात एकूण 3000 जाती आहेत वगैरे जे काही म्हणतात. आणि कास्ट आणि जातीयवादी राजकारण बिहार आणि उत्तर प्रदेशात ज्या प्रकारे चालतं, जातीनिहाय कसे पक्ष असतात, हा एक डिस्कशनचा मुद्दा आहे, पण ती वस्तुस्थिती आहे. समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातली आणि बिहार मधली लालू यादव यांची पार्टी, दोघंही यादव, परंतु ती दोघांचे पक्ष दोघांचेही राज्यात, विशिष्ट राज्यात ते वेगळे वेगळे असते. एकाची समाजवादी पार्टी असते आणि एकाची राष्ट्रीय जनता दल असते. ठीक आहे. त्या दोघांचेही व्होटर क्लास एकच असतो, मुस्लिम आणि यादव, MY. केवळ दलित समाजाकरता पासवानांचा वेगळा पक्ष असतो, केवळ कुर्मी समाजाकरता पुन्हा नितीश कुमारांचा पक्ष वेगळा आहे. आणि हिंदुत्वाची हाक देत राम मंदिर, गोधरा राईट्स या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू मसीहा पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन 12 सभा घेतात आणि ते 70 पर्यंत मजल मारतात. त्यांचा पक्ष नंबर 1 चा होतो आणि तरीही पण ते मुख्यमंत्री पद त्यांचा पक्ष नाकारेल असं सांगितलं आधीच जातं. त्याच्यामुळे महाराष्ट्रासारखी सिच्युएशन होणार नाही अशी ठीक आहे, काळजी महाराष्ट्रासारखी घेण्याचा प्रयत्न- परिस्थिती होईल की नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे, त्याचा इथे संदर्भ नको. पण तुम्ही एक गोष्ट जी मांडली त्या निमित्तानं संजय ठाकुर यांच्यासाठी पुढचा प्रश्न है. संजय जी, इन्होंने बिल्कुल कुर्मी समुदाय के द्वारा नीतीश कुमार को खुलकर मिलने वाले समर्थन की बात की. नीला लिमये जी ने इससे पहले बहुत सटीक रूप से कहा कि हाँ, नीतीश जी के पहले एक कार्यकाल के समय सुशासन की बात हुई थी. कुल मिलाकर इस समय की अगर बात करें तो जो एज मिला है, यानी मिले हुए वोटों को किनारे तक ले जाने के लिए जो जरूरी बात थी, वो किसके वजह से हुआ? देखिए, ऐसा है कि जयंत माइंडकर क्या कह रहे हैं उसका कोई विशेष महत्व नहीं है, क्योंकि जयंत माइंडकर मंडल और कमंडल की बात कर रहे हैं. आज ये अचानक से मंडल की बात करने लगे हैं और कल तक ये कमंडल की बात करते थे. जिसका अपना कोई मत नहीं और समय के साथ में मत बदलता रहे, उसके बारे में कुछ कहना मैं ठीक नहीं समझता. लेकिन जो नीला ताई बोल रही हैं, देखिए, नए चेहरे, सवाल नए चेहरे का नहीं है. सवाल है कि देश की अंतिम रेखा पे खड़े हुए इंसान तक पहुंचने की कोशिश कौन कर रहा है. ये आम लोगों को, विश्लेषकों के लिए छोटी बात हो सकती है, लेकिन एक आम आदमी, कभी किसी ने कल्पना की है कि भारत के कितने भाग में कितने दिनों तक बर्फ होती है या जब बरसात होती है उन दिनों में वहां पे एक माँ को अपने बेटे को रोटी खिलाने के लिए आग नहीं लगा, चूल्हे नहीं जल सकते हैं, उसको लकड़ी नहीं मिल सकती है. किसी गरीब के घर में गैस का चूल्हा पहुंचाना ये कितना महत्वपूर्ण बात है. ये जब तक ये भारतीय राजनीति के लोग समझ नहीं पाएंगे तब तक उनको ये समझ में नहीं आएगा कि नरेंद्र मोदी जी क्या. नरेंद्र मोदी जी इस देश तो की कुल मिलाकर- व्यवस्था को अंतरराष्ट्रीय व्यवस्था के पैरेलल लेके जाना चाहते हैं. कोई ये ना कह सके कि भारत में अभी तो ये सुविधा नहीं है. तो कुल Basic मिलाकर amenity नहीं है. आप ये कह रहे हैं कि गैस सिलेंडर का बंटवारा और पानी की योजना, ये दोनों चीजें थी जिसके बदौलत लोगों ने मोदी जी के लिए वोट किया. नहीं, मैंने तो ये 2 योजनाओं का नाम लिया. ऐसी ऐसे कई सैकड़ों सारे योजनाएं हैं सारे मोदी जी की. अच्छा, ऐसी सैकड़ों योजनाएं हैं एक- जिसको गिनाया जा सकता है. उनके भाषण के दौरान एक बात का जिक्र आया था. नरेंद्र मोदी ये कहते सुने गए थे कि जब कोई विरोधी किसको वोट देंगे ये पूछने गया तो सामने वाले ने कहा कि वोट तो मोदी को देंगे, वरना क्या थोड़ी तुमको देंगे. इतना ज्यादा बदलाव क्या सचमुच था बिहार में? जमीनी हकीकत क्या ये थी? नहीं, ऐसा ही है.
आप कल्पना करिए कि आजादी के लगभग 70 साल पूरे होने को आए और इस देश के लोगों को न तो शौचालय की सुविधा दे पाए, न उनके घरों में गैस सिलेंडर दे पाए, बैंकों का राष्ट्रीयकरण किया लेकिन लोगों को बैंकों का मुंह तक देखने को नहीं मिला। तो नरेंद्र मोदी जी के 7 साल के 6 साल के शासनकाल में जो देश की जनता को वो सारी चीजें मिल गई जो 70 सालों में नहीं मिली हैं, तो देश की जनता क्यों नहीं दीवानी हो जाएगी नरेंद्र मोदी जी की? इस बात को ये राजनीतिक विश्लेषक क्यों नहीं समझते? इस बात को ये राजनीतिक विश्लेषक क्यों नहीं समझते? आपकी बात को लेकर बिल्कुल जाएंगे। अभी बात करेंगे श्रीकांत देशपांडे जी से। देशपांडे, ज्या पद्धतीनं सुशासनाची चर्चा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचा चेहरा आहे, तिसऱ्या बाजूला जातीय समीकरण आहेत, लोकांनी याच्यातलं नक्की काय निवडलं अंतिमतः? एक मुद्दा, लोकांना अशी भीती वाटत होती का की आरजेडी जर परत आली तर बिहारमध्ये दारू पुन्हा विक्रीला सुरुवात केली जाऊ शकते, आरजेडी जर परत आली तर पुन्हा एकदा जाती आधारित एका वर्गाचं वर्चस्व आणि त्यानिमित्तानं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जन्माला येऊ शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आरजेडी जर परत आली तर या संपूर्ण बिहारमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं माणसाचे न्याय हक्क दाबले जाऊ शकतात का? या 3 पातळ्यांवर बिहारमध्ये विचार झाला का मतदारांकडून? तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बिहार फिरून आलात, त्यानिमित्तानं थेट उत्तर द्या. मी तुम्हाला या प्रश्नाचं जरा सविस्तर तिन्ही प्रश्नांचं उत्तर देतो. सगळ्यात पहिले, दारूबंदी हा बिहारमधला सगळ्यात मोठा विनोद आहे, हे तिथल्या सर्वसामान्य माणसाचं मत आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, जेव्हा मी अनेक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बिहार सरकारला 6,000 कोटी राजस्व जे आहे ते दारू सुरू असताना मिळत होतं उत्पादन शुल्क खात्याला, परंतु दारू बंदी केल्यानंतर त्या शुल्कावरती सरकारला पाणी सोडावं लागलं. आता परिस्थिती अशी आहे की पूर्वी लोक रस्त्यावर उभं राहून खुलेआम दारू प्यायचे जेव्हा दारू सुरू होती, सरकार मान्य होती. आता परिस्थिती अशी आहे की लोक तिथे जे मद्य तस्कर आहेत त्यांनी स्वतःचे नंबर जारी केलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही फोन कॉल करायचा आणि तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. ही सत्य परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. लोक स्वतः फोन करतात आणि घरी दारू येते. फक्त त्याच्यात फरक एवढाच पडला की जे मार्केट 6,000 कोटींचं होतं ते 10,000 कोटींचं झालं, कारण 300 रुपयाची दारू तुम्हाला 500ला विकत घ्यावी लागते. एवढंच आहे की लोक फारता आता रस्त्यावर मारामाऱ्या करत नाहीत. ही परिस्थिती आहे, एवढंच. त्याच्यामुळे दारूसाठीच्या रस्त्यावरच्या मारामाऱ्या बंद झाल्या असं सुचवायचंय का? बऱ्यापैकी बंद झाला. हाच एकमेव त्यातला आणि हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने झालेला बदल म्हणायचा का नकारात्मक परिणाम? कारण एका बाजूला दारूसाठीच्या मारामाऱ्या बंद झाल्या, दुसऱ्या बाजूला दारू मात्र बिनबुभाट मिळायला लागली. अगदी मिळायला लागली. लोकांनी नंबर जारी केले मद्य तस्करांनी आणि घरपोच तुम्हाला दारू येते अशी परिस्थिती लोकांनी तिथे सांगितली. प्रत्यक्ष त्याचा मी एक अनुभवही एका व्यक्ती मार्फत घेतला तिथे स्वतः प्रत्यक्ष बिहारमध्ये. दुसरा मुद्दा असा की बिहारमध्ये निवडणुका ज्या आहेत तर त्या मुद्द्यांवर आधारित कधीच झाल्याचं पाहायला गेलेलं नाहीये. एखादा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याभोवती निवडणुका फिरल्या असं कधी झालेलं नाहीये. यावेळी पहिल्यांदा असं मला असं वाटतं की रोजगाराचा जो मुद्दा आहे तो केंद्रस्थानी आणण्यामध्ये तेजस्वीला यश आलेलं आहे. आणि मग या निमित्ताने केशव उपाध्यायांना माझा प्रश्न आहे. केशव उपाध्याय, 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलं गेलं आणि त्याचा फायदा राष्ट्रीय जनता दलाला इतक्या जागा मिळवण्यात झाला का? त्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण मुळामध्ये राष्ट्रीय जनता दलाला जागांचा फायदा झाला का याचं उत्तर आपण घेऊया. राष्ट्रीय जनता दलाला गेल्या वेळी जागा होत्या 71-72 जागा गेल्या वेळेच्या 2015च्या निवडणुकीमध्ये झाल्या होत्या. तो आकडा आत्ता राष्ट्रीय जनता दल गाठेल की नाही अशी शंका आहे, कारण 65-66च्या आसपास तो आत्ता आकडा दिसतोय. ठीक आहे, जो येईल तो येईल. त्यामुळे याचा फायदा झाला की नाही हा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी याचा फायदा झाला नाही तर का झाला नाही ह्याचं कारण कथनी आणि करणीमध्ये अंतर असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकांना तो कालखंड लक्षात आहे ज्या लालू प्रसाद यादव यांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये 94,000 जॉब क्रिएट झाले आणि त्याच्या उलट आत्ताच्या गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये एनडीएच्या सरकारच्या कालखंडामध्ये 6.5 लाख जॉब क्रिएट झाले. त्यामुळे हा एक मोठा फरक होता की नितीश कुमार एनडीए सरकारने प्रत्यक्ष जमिनीवरती काम करून दाखवलं होतं. सकारात्मक गोष्टी खूप होत्या. त्याच्या उलट म्हणजे यांनी तेजस्वी यादवनी स्वतःच्या आई वडिलांचं, लालू प्रसाद यादव आणि दुसरे आमचे त्यांचे मातोश्री राबडी देवी यांचे फोटो सुद्धा पोस्टरवर वापरले नाही. इतकं जंगलराजचं एक मोठं बॅगेज त्यांच्या खांद्यावर होतं. ह्या 2 गोष्टीतला एक सगळ्यात मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. बरं, याच्यात एक जोडून पुढचा मुद्दा केशवराव, तुमच्यासाठीच पुढचा मुद्दा असा असेल माझा की एका बाजूला आई वडिलांचा चेहरा लावला गेला जर पोस्टरवर तर त्या निमित्तानं जंगलराजच्या आठवणी ताज्या होतील ही भीती, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला दिलेल्या 70 जागा.
काँग्रेसला बिहारमध्ये 70 जागा देणं ही चूक ठरली आहे का राष्ट्रीय जनता दलाची? कारण तितकी काँग्रेस अस्तित्वात आहे का बिहारमध्ये? केशवराव, आपण आधी काँग्रेसच्या बोला, बाबतीमध्ये त्यानंतर आता- संजय ठाकूर यावर बोलतील. काँग्रेसच्या नाही प्रसाद, काँग्रेसच्या बाबतीमध्ये आता नवीन घोषणा अलीकडच्या काळात आता प्रसिद्धीस येणार आहे. ले चले सनम हम दोनों डूब चले. कारण राहुल गांधींचे वैशिष्ट्य आहे की राहुल गांधी ज्यांच्यासोबत जातात प्रादेशिक पक्षाबाबत ते स्वतःही काँग्रेस डुबते आणि त्यांनी सहकारी पक्षाला डुबवते. मी 3 उदाहरणं ओळून देतो. 2017 मध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी आघाडी केली. 2 हंसों का जोडा अशी जाहिरात त्यावेळी केली गेली. अतिशय प्रभावीपणे सगळं आता हे दोघं कसे जिंकणार असं रंगलं गेलं. प्रत्यक्षामध्ये काँग्रेस तर झोपलीच, पराभूत झालीच, पण त्याचबरोबर अखिलेश यादव सुद्धा सपाटून मार खाल्ला. दुसरं उदाहरण पश्चिम बंगालमध्ये ते डाव्यांसोबत गेले, त्यावेळी पण अशाच प्रकारचं काय काय आता कसं सगळं छान होणार असं सांगितलं गेलं. काथेमध्ये पूर्ण होऊ द्या. तिथे सुद्धा प्रत्यक्षामध्ये डावे पराभूत झाले, काँग्रेस पराभूत झाली आणि तिथे ममता बॅनर्जी निवडून आल्या. आत्ताचं तिसरं उदाहरण, क्षमता नसताना अट्टहासाने 70 जागा घेतल्या. गेल्या 40 जागांपैकी 26-27 जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या. आता 70 मध्ये 20 तरी जागा त्यांना गाठता येतात की नाही ही शंका आहे. त्यामुळे ले सनम चलो सनम हम दोनों डूब जाते हैं ही राहुल गांधींची नवी ओळख आघाडी पक्षाबाबत म्हणता येऊ शकते, असं चित्र सध्या दिसतंय. ठीक आहे, याच्यावर स्वाभाविकरित्या नीला लिमये यांना बोलायचं असेल, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. एक आणखीन प्रतिक्रिया घेऊ याच्यावर तत्पूर्वी संजय ठाकूर यांची, जेणेकरून दोन्ही मुद्द्यांना नीला लिमये उत्तर देतील. संजय जी, कांग्रेस ऐसी गलती कर बैठी या वो अपने आप को ताकत से ज्यादा आंक रही थी बिहार में? कांग्रेस गलतियों का पुलिंदा हो चुकी है. कांग्रेस रोज ऐसी गलतियां करती है. कांग्रेस का अस्तित्व ही नहीं बचा है. ये तो वो लोग पता नहीं किस तरह की राजनीति करते हैं जो लोग अभी भी ये सोचते हैं कि हम कांग्रेस, अरे कांग्रेस राष्ट्रीय पार्टी कह रही है अपने आप को, लेकिन कांग्रेस का कहीं कुछ बचा नहीं, क्योंकि कांग्रेस की न कोई विचारधारा है, न कोई नीति है, न कांग्रेस में कोई नेता है. जब कुछ है ही नहीं कांग्रेस में, तो लोग कांग्रेस को क्यों इतना समझ रहे हैं कि हम कांग्रेस के साथ जाएंगे? और कांग्रेस मजबूर करती है अपने राष्ट्रीय पक्ष होने का फायदा उठा के, अपने साथ के लोगों को मजबूर करके ज्यादा सीटें लेती है. जैसा कि केशव जी ने कहा कि कम सीट लड़े तो ज्यादा सीट पाए थे और ज्यादा सीट लड़े तो मुंह के बल गिर पड़े. कांग्रेस अगर आरजेडी 70 सीट नहीं देती तो आंकड़े अलग होते क्या? वैसा मुमकिन होता? देखिए, ऐसा है कि 2-5 सीट आगे पीछे हो सकती थी, लेकिन ऐसा नहीं है. मेरा यह कहना है कि कांग्रेस के जो मत हैं विचार के, वो मत के साथ में आरजेडी के गठबंधन का कुछ लाभ मिला तो कांग्रेस अपनी स्थिति को बचा ले पाई. लेकिन अगर कांग्रेस अलग लड़ जाती तो जेडीयू और मर जाती, जेडीयू और खत्म हो जाती और बड़ा मैंडेट हो जाता, क्योंकि कांग्रेस कुछ ना कुछ तो मत प्रतिशत है ही. कांग्रेस जदयू की मदद से अपनी स्थिति को बचा के रखना चाहती है. जदयू कांग्रेस गठबंधन में दोनों का ही फायदा है, दोनों का ही नुकसान है. ना होता तो ये जो भारतीय जनता पार्टी और नीतीश कुमार की पार्टी का जो आंकड़ा है, ये जो आपके एग्जिट पोल दिखा रहे थे, वो एग्जिट पोल बीजेपी और जदयू के लिए सच हो जाता. अच्छा, तो नीला लिमये, आता स्वाभाविक तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित करतो. प्रश्न माझा त्या निमित्तानं तुम्हाला असा आहे की आत्ताच्या घडीला काँग्रेसमध्ये विचार करणारी आणि निवडणुकीचं समीकरण बसवणारी माणसं कमी होत चालली आहेत का, जेणेकरून अशा चुका होत आहेत वारंवार? एक तो प्रसाद जी, आपने यहाँ जिनको बुलाया है ठाकुर साहब, आपने ये कहा कि वो अभ्यासक है. तुम्ही म्हणालात ते अभ्यासक है. वो जिस तरह से बात कर रहे हैं, मला असं वाटतं ते तर आपल्या पंतप्रधानांचे प्रचंड केवळ चाहते नाही, पूजक आहे. त्यांना हे विचारायला पाहिजे, ते अभ्यासक म्हणून बसलेत ना. अहो, केशवजी बोलणार ना तेवढं ते बोलतायत, असं तो वेगळा मुद्दा आहे. मी फक्त एक ते बोलले त्याच्यावर इतकंच मला बोलावंसं वाटतं. नीलाताई, अगर सच बोलना गलत है तो ऐसा समझिए. ठाकुर साहब, आपने बोला, मैंने सुना. आओ माइंड, आओ केशव, आता तुम्ही बोललात, मी ऐकलं ना, आता मी बोलतोय, थोडं ऐका ना आपण. केशवजी हे म्हणतायत, मी ठाकूर काय बोलल्याच्या बद्दल मी काय बोलत नाही. वो असं आहे केशवजी, अजून आपल्याकडे मला माझं मत व्यक्त करू दे. लोकशाही म्हणूनच सांगतो, आपल्याकडे लोकशाही आहे. काय बोलायचं काही बोलू द्या. आता माइंडकर काँग्रेसचं रात्रंदिवस कौतुक करतात, आम्ही काय बोलतो का माइंडकरांना? आम्ही आदर करतो आमचे मित्र आहेत म्हणून. केशव तू बोलतो, केशव बोलतो. तुम्ही मला ठीक आहे, एक मिनिट. महिला या नात्यानं आपण नीलाताईंना आधी मान देऊ, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. नीलाताई, आपण आपलं म्हणणं पूर्ण करावं.
त्याचा केवळ महिला म्हणून नाही, मी तुम्हाला ते बोलत होते तेव्हा मी मध्ये बोलले का? ते म्हणाले हम डुबेंगे तुमको ले डुबेंगे, ह्याच्याबद्दल मी बोलले का? मी वेगळं फ्रेम करते ना. ठीक आहे, हम अगदी बडे होंगे, तुम्हाला तुमको तुम्हाला पूर्ण डुबाएंगे. वेळ दिला गेलेला आहे. Yes. नीलाताई, आपण आपली भूमिका मांडावी. आपल्यासाठी पूर्ण मिनिटाचा वेळ आहे. जी हा, प्रसादजी, हे आपल्याला सांगू इच्छिते, केशवजी जे म्हणाले की हम डुबेंगे तुम्हें लेकर डुबेंगे नाही आहे. भाजपचं कसं आहे माहितीये का? निवडणुकीत वर खाली होत असतं, ते बाजूला ठेवूया. हम बडे होंगे तुमको डुबाएंगे, हे त्यांचं फिक्स. मग ते शिवसेना असू दे, ते काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये असू दे, ते आता इथे जेडीयू मध्ये असू दे, बघा दोघांचं महागठबंधन, दोघांचं गठबंधन आहे. भारतीय जनता पक्षाला मतं मिळतात. त्यांनी पासवानची जे पक्ष आहे एलजेपी, त्यांनी एक सुद्धा उमेदवार भारतीय जनता पक्षासमोर उभा केलेला नाही. त्यांचे लोक त्यांच्या स्टेजवर भारतीय जनता पक्षाचा गळ्यात घालून स्कार्फ जातात. ते सगळं चालतंय. कोणाच्या विरोधात जात आहेत? जेडीयूच्या विरोधात जात आहेत. म्हणजे आम्ही मोठे होणार आहोत आणि तुम्हाला डुबवणार आहोत, हा नवीन वाक्प्रचार ऑलरेडी आलेला आहे भारतीय जनता पक्षाबद्दल. नाही, पण तुम्हाला नीलाताई सुचवायचं काय? त्यामुळे तुम्ही आता मला भारतीय असं- जनता पार्टीच्या चालचरित्र चेहऱ्याविषयी बोलताय, पण प्रत्यक्षात निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसमुळे राजदला नुकसान झालंय, हे स्वीकारणार आहात की नाही? हे बघा, असं आहे, 70 जागा काँग्रेस पक्षाला दिल्या. कोणीतरी मगाशी म्हणालं होतं की लढ झगड के उन्होंने लिया. लढ झगड के नाही, शेवटी काँग्रेस पक्ष अजून तरी राष्ट्रीय पक्ष आहे, केशवजी आणि ठाकूरजी. त्यामुळे आपण असं बघा, काही विचार केला असेल, त्या विचारामध्ये 70 जागा दिल्या. हे स्पष्ट आहे की मागच्यापेक्षा आमच्या जागा कमी होताना आता तरी दिसत आहेत. त्यामुळे आता असं आहे, तिकडे काँग्रेसचे जे लोक आहेत, तिकडचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मध्ये असं मांडलं होतं आजच्याच एका चर्चेमध्ये की आम्ही ज्या जागा घेतल्या त्या अशा होत्या की जिथे आरजेडीचाही बेस नव्हता, आमचाही नव्हता. जे काही असेल आता त्याच्याबद्दल मी पण नीलाताई, निवडणुकीच्या राजकारणामध्ये इतकी दर्यादिली दाखवावी काँग्रेसने बिहारमध्ये की जिथे स्थान नाही त्या जागा घ्यायच्या. म्हणजे तुम्ही निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी उतरता की पक्ष वाढवण्याच्यासाठीचा एक उपक्रम असतो प्रभारी असतील, तिकडचे अध्यक्ष असतील, त्या लोकांनी ठरवायचा हा मुद्दा आहे. फक्त त्याला आपण सरधोपट असं म्हणू नका, असं मला वाटतं. निदान या रीतीने की तो एक राष्ट्रीय पक्ष असताना आरजेडीनी पण विचार केला असेल ना. कदाचित राष्ट्रीय एकूण राजकारणामध्ये त्यांना वाटलं असेल की आता काँग्रेस बरोबर या रीतीने जागा देऊन गेलं पाहिजे म्हणून. मला असं वाटतं तेजस्वी यादवनी या दिवशी मगाशी कोणीतरी म्हणालं, मला वाटतं देशपांडे, त्याप्रमाणे यावेळी त्यांनी मुद्द्यावर निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला. हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. अजूनही म्हणजे मध्ये दारूबंदी त्यांनी नितीशजींनी डिक्लेअर केल्यानंतर दुसऱ्या 5 वर्षामध्ये त्याचा खूप वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतात. पण मुद्द्यांवर राजकारण आणि मुद्द्यांवर निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश कोणाला मिळालं? केशव उपाध्ये एक आपलं निरीक्षण, त्यानंतर श्रीकांत देशपांडे. नाही, फक्त एकच मुद्दा. नीलमताईने असं वाक्य सांगितलं की ही नीलाताई आहेत, नीलमताई नाही, केशवराव नीला लिमये दिलं पाहिजे, त्या स्वातंत्र्याचा सन्मान आपण केला पाहिजे. मला हो, नीला लिमयेंना मी नीलाताई म्हणालो मी की आपण लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आता आमचे मित्र इथे माहिती आहेत की काँग्रेस प्रवक्त्यापेक्षा अधिक ठासून भूमिका काँग्रेसबद्दल कौतुकाने बोलत असतात. आम्ही त्यांच्या मताचा सन्मान करतो. आम्ही कधीच असं म्हणत नाही की तुम्ही ते स्वतः निपक्ष पत्रकार म्हणतात. मी त्यांच्या मताचा आदर करतो, ते स्वतः असं म्हणून घेतात म्हणून. त्यामुळे असं की संजय ठाकूर काय बोलतात ते संजय ठाकूरना बोलू दिलं पाहिजे, तर आक्षेप नाही घेतला पाहिजे, आदर केला पाहिजे आपण. हे तर सगळ्यात महत्वाचं. दुसरं असं आहे की या देऊ नका. नाही, तुम्ही आक्षेप घेतलात म्हणून अभ्यास. आता माइंडकर निपक्ष पत्रकार म्हणून काँग्रेस भूमिका असतात, आम्ही आक्षेप घेतो का? आणि म्हणतो नाही, ठीक आहे, माइंडकर तो अधिकार आहे, माइंडकर निपक्ष पत्रकार म्हणून घेतात स्वतःला, तो अधिकार आहे त्याला, म्हणतो मी सन्मान करतो त्याचा. ठीक आहे, मुद्द्यावर येऊया. आता आज वेळेची मर्यादा आहे प्रत्येकाला. केशवराव, आपल्या प्रत्येकाला आज वेळेची मर्यादा आहे. प्रश्न उपस्थित केला गेला होता केशवराव की मुद्द्यांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला, भावनेच्या राजकारणाला आव्हान दिलं गेलं. हे कोणाच्या पदरात पडलं आणि का? म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पदरात मुद्द्याचं राजकारण पडलं का? मुद्द्याचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीने केलं, विकासाचं राजकारण केलं. एकच मुद्दा सांगतो हे प्रसाद की गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या कोविडच्या परिस्थितीमध्ये
नरेंद्र मोदींच्या सरकारने शेवटच्या घटकापर्यंत मग ते अन्नधान्य वाटप असेल किंवा थेट शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना मदत असेल थेट खात्यावरती, ज्या पद्धतीने आता गेले 6 महिने काम केलं, एक सर्वसामान्य बिहारमधल्या माणसाला असं वाटत होतं की या सगळ्या संकट काळात आपल्यासोबत जर कोणी उभे असेल तर या देशाचा पंतप्रधान उभे आहेत. आणि त्याच ज्या मुद्द्यांचं राजकारण तुम्ही बोलतायत, एकीकडे नुसतीच खोकला आश्वासन आहेत, जंगलराजचा इतिहास आहे, आणि दुसरीकडे गेल्या 6 महिन्यामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या केंद्रातल्या सरकारने केल्या, त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या सरकारच्या गेल्या 5 वर्षातल्या गोष्टी होत्या. एक छोटं उदाहरण देतो. 70 एक छोटं प्रसाद काते अतिशय छोटं उदाहरण. गंगा नदीवरती पटनामध्ये 70 वर्षात एकच पूल झाला. गेल्या 5 वर्षात तिथे 4 पूल उभे राहिले, ज्यातनं वाहतुकीचा मार्ग मोकळा व्हायला सुरुवात झाली. हे अशा अनेक गोष्टी मी आता सांगू शकतो. त्यामुळे ज्या गोष्टी कृतीनं झाल्या त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि नरेंद्र मोदींच्या पाठीशी मत टाकत एनडीएला निवडून द्यायचा निर्धार केला, हे याचं दिसतंय. आताच्या घडीला या मुद्द्याच्या निमित्तानं चर्चा करत असताना श्रीकांत देशपांडे 30 सेकंद पटकन आपल्याला देतो. गंगा नदीवरच्या 4 पुलांचं उदाहरण दिलं गेलं चर्चेमध्ये. थोडक्यात मुद्दे विकासाचे खऱ्या अर्थानं काम करत होते निवडणुकीमध्ये, की त्याला इतर कुठली किनारही होती जी चर्चेत स्वीकारली जात नाहीये वारंवार? मला असं वाटतं की नुसत्या विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्या जात नाही. हे मागे कधीतरी 1996 ला माजी पंतप्रधान नरसिंहराव म्हणाले होते, आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण बिहारमध्ये पाहू शकतो की बिहारमध्ये प्रगती ज्याला म्हणता येईल 15 लालूंच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी रस्ते आणि हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पाटण्यामध्ये उड्डाण पूल झालेले आहेत, त्याच्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती 5 वर्षापूर्वीपेक्षा कमी आहे असं तिथल्या लोकांनी सांगितलं. परंतु हे सगळं होत असतानाही या निवडणुका मुद्द्यावर आधारित ज्या आहेत त्या अजिबातच झालेल्या नाहीये. तिथे कास्ट वाईज कॉम्बिनेशनच काम करत आहे. ठीक आहे. हे मला केशवरावांनाही एकदा निदर्शनास आणून द्यायचं. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा असल्याने एक छोटी विश्रांती घेऊयात. लवकरच परत येऊयात बिहारच्या निमित्तानं सुरू केलेल्या या चर्चेमध्ये.